बार्शी राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आणि रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आजच्या डीजी साहेबांची व्हिजिट आणि व्होकेशनल प्रोग्राम चाललेल्या सगळ्या ट्रेनिंगचा सर्टिफिकेट वितरणाच्या कार्यक्रमाच्या समारंभासाठी ज्यांनी या सगळ्या ट्रेनिंगसाठी विशेष कष्ट घेतलं ते पाणी फाउंडेशन मध्ये राज्यात पहिले आलेल्या गावचे शिल्पकार आणि रोटरीचे बार्शीचे अध्यक्ष सन्माननीय डोईफोडे सर, सन्माननीय सेक्रेटरी स्मिता शामराजजी, राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या गोडके मॅडम, वैशालीताई, अतुलजी कापसे, शिंदे सर आणि सर्व आमची टीम. पहिल्यांदा मी रोटरीचं मनापासून आभार व्यक्त करतोय. मी रोटरीचा मोटवानी साहेब मेंबर नाही, पण रोटरीचा अवॉर्डी आहे. 2010 साली साधारणपणे बागमारजी आणि आमचे बाबूजी होते तेव्हा माझ्यासारख्या एका तरुण तरण्या बांड पोरांमधली काय चुणूक त्यांनी पाहिली मला माहित नाही. माझ्या न कळत्या वयामध्ये मला त्यांनी रोटरी बिझनेस एक्सलंट अवॉर्ड दिला आणि केवळ ते काम, तो मिळालेला पुरस्कार मी माझी जबाबदारी समजून गेली. 19 वर्ष झालं आम्ही राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये नागपूर पासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत, नागपूर, भंडारा, चंद्रपूर पासून ते शेवटच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 72,000 लोकांना आजपर्यंत आम्ही प्रशिक्षण दिलं. 72,000मध्ये 30,000 सरकारी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं की जे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आणि यशोदा पुणे यांच्या वतीनं माहितीचा अधिकार अधिनियम 2005, रेकॉर्ड मॅनेजमेंट ऍक्ट आणि लोकसेवा हमी कायदा, हे 3 कायदे राज्यातले तहसीलदार, बीडीओ, तलाठी, ग्रामसेवक, पीएसआय, डीवायएसपी, पोलीस, कृषी विभाग, बांधकाम विभाग अशा सर्व मंडळींना आम्ही 30,000 सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि 42,000 स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आम्ही राबवले. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आम्ही काम करत होतो. हे सुरडीमध्ये ट्रेनिंग होत असताना मला विशेष आनंद होत होता त्या एका गोष्टीचा, कारण रोटरीच्या अध्यक्षांचं ते गाव आहे, अधिक पाणी फाउंडेशन मध्ये पहिलं आलेलं ते गाव आहे, अधिक ते माझ्या मामाचं गाव आहे. इतका त्रिवेणी संगम जुळून आला. आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली, मी म्हणालो सुरडी कशासाठी, तर ते आमचे कापसे साहेब म्हणाले की सर माझ्याही गावाच्या जवळ जरा गाव आहे ते. मग आम्हाला प्रशिक्षिका आमच्या गोडके मॅडम इथून माळशिरसला जाऊन बॅच घेत होत्या. ते म्हणले सर सुरडीतलीच अगोदर घेऊ. म्हणलं का, तर ते माझ्याही गावाच्या जवळचं गाव आहे. आमच्या सगळ्यांचा हा त्रिवेणी संगम जुळून आला आणि हे काम आम्ही खूप छान पद्धतीने केलं. हे 1.5 महिन्याचं बेसिक टेलरिंगचं हे ट्रेनिंग नव्हतं, तर हे फॅशन डिझायनिंगचं ट्रेनिंग होतं. कोमलजी बोलली, तिचं मनापासून कौतुक. मॅडमनी मला बोलताना सांगितलं की त्याच्या शब्दांना आपलेपणा होता, शब्दांना भोळेपणा होता आणि शब्दांमधली खूप आपुलकी होती. त्याचं कारण असं की मग बोलताना कुणी बोलायचं, आम्ही काही तुमच्या इतकी सुभाष पाटील साहेब, मोटवानी साहेब इतकी सराईत माणसं नाही. आम्ही थोडं बोललो आणि ती आमची भगिनीची बोलली, तिने मगा कुणीही बोलायला तयार नव्हतं. गोडके मॅडम आमच्या बोलायचं ठरलं, पण एवढी माणसं बघितलं ते म्हणजे आपण नाही आता बोलणार, आपल्याला काम करायला सांगा, आपल्याला बोलता नाही येणार. मग आम्ही कोमलला कसं बसं तयार केलं आणि काका सरची असली पंचायत झाली की माईक तिच्या हातातला कसा घ्यायचा आता, म्हणजे इतकी बोलली ती. आणि त्या बोलण्याला खरंच तिने केलेलं कष्ट होतं. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारला असं वाटत होतं की ही शिक्षण पद्धती उपयोगाची आहे, पण सरकारच्याही आता असं लक्षात आलं की 10वीची डिग्री देऊन, 12वीची डिग्री देऊन, बीएची डिग्री देऊन माणूस काय डॉक्टर साहेब जगत नाही असं सरकारच्या लक्षात आलं. आणि म्हणून सरकारने मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा वेगवेगळ्या गोष्टींची सुरुवात केली. सरकारच्या असं लक्षात आलं की डिग्री देण्यापेक्षा त्याला स्किल देऊया. आणि हे स्किल म्हणजे आमच्याकडे 10वी झालेल्या काही मुली आहेत, बीएड झालेल्या मुली आहेत, डीएड झालेल्या काही मुली आहेत. या मुलींना असं लक्षात आलं की डीएडचं सर्टिफिकेट सुद्धा मला जगायला उपयोगाचं ठरत नाही, पण हा फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स मला मात्र जगणं समृद्ध करतो असं त्यांना आता वाटायला लागलंय. मला मनापासून आनंद होतोय. याच्यातल्या काही 4-2 मुलींच्या घरी शिलाई मशीन आहेत, काही मुलींच्या घरी अतिशय सामान्य शेतकऱ्यांच्या आणि रोज मजुरीला जाणाऱ्या कुटुंबातल्या ह्या काही मुली आहेत. रोटरीला मी अशी विनंती करेन की आमच्या काही मुलींना जर थोडासा हातभार लावता आला, कारण रोटरीला खूप मोठं वजन असतं, अनेक सगळी लोक त्यांना सारखं मागत असतात, पण आम्हालाही असं वाटतंय 4-2 जणांना डीजी साहेब स्वतः आज इथं आलेत म्हणून काही 4-2 मुलींना जर मशीन देता आल्या तर तसा एक प्रयत्न व्हायला हवा. मग स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर फक्त सुरडी उभा करून चालत नाही असं आमच्या लक्षात आलं. म्हणजे एक माणूस 100 पावलं पुढे जाऊन काही विकास झाला असं म्हणत नाही, पण 100 माणसं चालून जर एक पाऊल पुढे गेलं तर बाबूजी खऱ्या अर्थानं तुमच्या स्वप्नांमधला विकास होतो असं मला स्वतःला वाटतंय. त्यामुळे आम्ही आज एक असा प्रस्ताव तयार केलाय की डीजी साहेबांनी, एजी साहेबांनी आम्हाला परवानगी द्यावी आणि रोटरी
3132च्या जिल्ह्यामध्ये आम्हाला व्होकेशनल प्रोग्राम राबवण्यासाठीची काही परवानगी रोटरी बरोबर घेऊन आम्ही अतिशय उत्तम पद्धतीचं काम, कारण गेली 19 वर्ष झालं सातत्यानं किती ऊन वादळ पावस आली पण आम्ही आमचं काम नाही बदललं. 19 वर्षापूर्वी डीजी साहेब आम्ही जेव्हा हे उद्योजकता विकासाचं एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं तेव्हा अनेक जणांनी वेड्यात काढलं आम्हाला. त्यांनी सांगितलं इतकी चांगली नोकरी मिळते, मराठी माणसंही नोकरीच्या मागे असतात आणि तुमची उद्योजकता कुठं चालायची, पण आम्हाला माहित नव्हतं. तेव्हा बागमार साहेब आणि बाबूजी आमच्या पाठीशी होते. त्यांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची. वय उमद होतं, मोठ्या माणसाने मारलेली एक शाबासकीची थाप आम्हाला 10 हत्तीचं बळ आमच्या अंगामध्ये आणत होती. आणि मग आम्ही हे काम सातत्यानं चालू ठेवलं. आमच्या घरातली कुटुंबातली सारी माणसं वेड्यात काढतात, घराकडे लक्ष नाही. सातत्यानं आज पुण्यात असतो तर परवा मुंबईत असतो तर परवा दिवशी मंत्रालयातलाच प्रोग्राम चालू असतोय, असं सगळं चाललेलं असतं. पण मी असं ठरवलंय की आपण सामाजिक काम करत असताना लोकांच्या हाताला काम देऊन उभा करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, मोठी माणसं येत आहेत, कारण मी खूप भानावरचा वक्ता आहे. किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे मला खूप चांगलं कळतं. पण आमची